पब्लिक, मी आहे श्याम आणि तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज परत आलोय नाशिकला आणि आज आपण आलोय स्वामीनारायण मंदिर जे पंचवटीचे इथं आहे, म्हणजे निमाणीपासून 2 किलोमीटर आहे ना पुढे आहे। तर आता इथं आलोय तर तुम्हाला ना काही इथलं ते दाखवतोय, ते तुम्ही पहा। तर हे आहे इथलं गार्डन। आणि इथं गार्डन एकच नंबर आहे। आणि इथं आहे ना जी शंकराची मूर्ती आहे महादेवाची, ती इथं आहे। ही आहे महादेवाची मूर्ती। आणि इकडं पण असं इथला जो हा पार्ट आहे ना, एवढा जो पार्ट आहे ना, इकडं नुसतं गार्डन आहे। आता बाकीचं इकडं पुढं पण गार्डन आहे, जिथं लहान पोरायला खेळायला काय आहे ना ते पण तुम्हाला दाखवतोय। आता इथं आपण काही गार्डन मध्ये फोटो घेऊ। आज एकटाच यायला आहे, त्याच्यामुळं मग अजून वरती मंदिराकडे पण जाणार। जेव्हा ऋषी दुर्वासानी इंद्रदेवाला शाप दिलता ना, तेव्हा जेव्हा तो समुद्र मंथन व्हायला होता, तर इथलं पण जे समुद्र मंथनचं जे आहे ना, तर इथं जे स्ट्रक्चर बनवलंय ते आहे अशा प्रकारचं। म्हणजे एक साईडला जे दानव आहेत इकडूनच्या साईडला आणि इकडूनच्या साईडला देव आहेत। तर याचं जो स्ट्रक्चर बनवलंय ना, आणि मध्ये ते थांबा तुम्हाला झूम करून दाखवतोय। हे इकडं असं आहे आणि इकडूनच आहे जे गार्डन आहे, आणि हे आहे ना हे समुद्र मंथनचं आहे। आणि त्यांच्या साईडला जे गुजरातची शाळेची सहलीला आहे ते पण आहे ते साईडला पोरं। आणि इकडं जो आहे समोर हा प्ले ग्राउंड आहे, इथं लहान पोरांसाठी आहे आणि तसे तर मोठे माणसं पण एन्जॉय करतात। आणि इकडूनच्या साईडला आहे हे असं आहे। इथं समुद्र मंथनचा जो चित्र आहे ना तो असं आहे। जो येण्याचा टायमिंग आहे ना, सकाळचे 6 वाजल्यापासून तर दुपारचे 12 वाजेपर्यंत राहतोय। आणि जो दुसरा टाइम जो आहे ना, संध्याकाळचे 4 वाजेपासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत आहे। आणि इथं जो आहे, इथं आहे लक्ष्मण आणि मध्ये आहे राम आणि सीतामाता। आता इकडं मी वरच्या साईडला जाणार आहे, म्हणजे जो मेन मंदिर आहे ना तिथं। आता वरती काय माहित मोबाईल अलाउड आहे का नाही, पण मग तरी पण पाहू, जर जित असेल अलाउड ना तर मधला तुम्हाला नक्की दाखवतो। आणि जे इथला जो खालचा स्ट्रक्चर आहे, म्हणजे जे इथं हे आहे ना, इथं हे आपले जे संत काय आहेत ना त्यांची इथं माहिती आहे। हे भगवान स्वामीनारायण। आपण गेट 6 मध्ये एंट्री करतोय ना, तेव्हा इथलं हे असं आहे। श्रीकृष्ण जेव्हा आपले गीतामधलं ज्ञान देतोय त्या तिथला क्षण आहे। द्रौपदीचं वस्त्रहरणच्या वेळेचं आहे। आणि हे जे आहेत जेव्हा ते द्यूत खेळला होता ना त्याचं आहे। वरच्या ज्या पायऱ्या आहेत वर जायला ना, ते इथून आहेत समोरून। तर आता आपण वर जाणार आहेत, तर चला पाहू पुढे। खाली होता तो महाभारताचा होता, आणि इथून रामायणाचे जे काही आहेत ना, म्हणजे आपण रामायणाचा जो कथा आहे ना त्याच्यातले जे मुख्य जे भाग आहेत ना ते इकडे चित्र आहेत त्याचे। इथं सुवर्णखाचं जेव्हा नाक कापेल ते आहे। आज रावणाचं आहे, म्हणजे जे भिक्षा मागायला जात आहे ते आहे। अजून इकडं हा जटायूचा, दुसरा शबरीचे उष्टे बोऱ्याचा ते आहे इथं।
जेव्हा हनुमान लंकेमध्ये गेलता ना सीता मातेला भेटायला, हे तिथलं ते चित्र रेखाटलेलं आहे. आणि जेव्हा वानर सैन्यानी आपले समुद्रामध्ये जेव्हा दगड टाकून रस्ता बनवला होता ना, हे त्याच आहे. आता आपण जाणार आहे वरच्या साईडला, म्हणजे आता जो मंदिर आहे ना तिकडे जाणार आहे. चला मग आता पुढं जाऊ. आपण इकडं वर येतोय ना, तर इडला आहे हा वरचा स्पेस इकडं. आणि हा आहे आपला मंदिर. जो हा मंदिर आहे ना तो एकदम हायवेलाच आहे. म्हणजे आता इड आहे हा उडान पुल आपला नाशिकचा, जो मुंबईला जातोय. आणि इकडं पण आहे, रस्त्यावरच आहे. जर कधी आलं तर इथे एंट्री फी काहीच नाही. ही जी आहे ना ही वरची बाजू आहे आपली. आपले महाराष्ट्रातले महान संत त्यांचे पण इथं पुतळे काय आहेत ते आता तुम्हाला दाखवतोय. नंतर आपण इकडं वर मंदिरात जाणार आहे. तर इथं आहे संत तुकाराम महाराजांचा. इथून म्हणजे पूर्ण जेवढे संत आहे ना ही पूर्ण लाईन त्यांचीच आहे. इथं स्वामी रामदास. अजून तुम्हाला पुढचे दाखवतोय. इथं म्हणजे निमाणीपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर एखादी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे इथून पूर्णच्या पूर्ण. म्हणजे जेवढे देव असतील ना आपले प्रत्येकाचे, मग संत असो किंवा देवी देवता असो ना, पूर्ण यांचे त्यांनी इथं वास्तूवर चित्र काढलेलं आहे. पहा आता मंदिराच्या पायऱ्या. आता आपण मंदिरावर जाणार आहे. मंदिरामध्ये जे इथं स्ट्रक्चर म्हणजे मूर्ती आहे ना लय भारी बांधलेलं आहे. आता म्हणजे तुम्हाला तर दाखवतोयच मी. हे पहा गणपतीच्या मूर्ती आहेत, गणपती बाप्पाच्या. अजून हे असं आहे म्हणजे जी नक्षीकाम केलंय ना एकदम भारी बनवेल आहे. हे असं आहे. ही आहे मी बॅक साईड. म्हणजे आता आपण पाठीमागच्या साईडला चाललोय ना, इथं गर्दी करायला नाही लावली जास्त. ही आहे इथली वास्तुकला. एकदम भारी आहे. म्हणजे इथं यायचं असतं ना तर शक्यतो रात्रीचे या, कारण जे लाइटिंगमुळे ना इथला जो व्ह्यू आहे ना एकदम भारी दिसत आहे. पण मग आज मी आलो दिवसाची, एखादी वेळेस नक्की नाईटला येऊ. आता इथं आपण बाहेर जाऊ. या इथची वास्तू. ते पोरायला पाहून ना मला
आमच्या शाळेतले दिवस आठवलं. म्हणजे जो जी मजा राहते ना ती 10वी पर्यंतच राहते. म्हणजे आमची जेव्हा 10वीची सहल गेलती ना, जो आनंद राहतोय तो ग्रुपमध्ये राहतो किंवा शाळेमध्ये जो राहतो, सहलीचा म्हणा बाई, पुढे फिरायचा म्हणा. एकट्याचे नंतर काय जशी जबाबदारी अंगावर पडते ना माणसाचे, तसा फिरायचाही राहून जाते, प्रत्येक गोष्ट राहून जाते. म्हणून जी 10वी पर्यंतची लाईफ राहते ना एकदम बेस्ट राहते. तर चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. जर आता आलोय नाशिकला तर पाहू, आता जमलं तर दुसरीकडे जायचा प्रयत्न करू, नाही तर हा व्लॉग आपण तर टाकणारच आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.